कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज सकाळी चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी जमलेली होती। एकादशी दिवशी पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करत असतो। याच एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागा तीरावर हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये वारकरी दंग झालेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी आज कार्तिक एकादशीचा सोहळा या निमित्तानं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदी किनाऱ्यावर तब्बल 6 लाख भाविकांची मांदियाळी जमली। पंढरपूरचा चंद्रभागा वाळवंट असेल, नगर प्रदक्षिणा असेल, मंदिर परिसर असेल, अशा साऱ्या भाग हा वारकरी भक्तांनी फुलून गेलाय। पहाटेच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेने एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि प्रत्येक भाविक हा आज चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी गर्दी करताना पाहायला मिळतोय। टाळ मृदुंगाचा जयघोष, मुखी हरिनामाचा जयघोष करत येणारा प्रत्येक वारकरी आषाढी नंतर कार्तिकीला पंढरपुरात येतोच येतो आणि पंढरपूरला आल्यानंतर आज सगळ्यात मोठ्या पर्वणी निमित्त तो चंद्रभागे स्नान करतोय। यंदाच्या वर्षी महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदाच्या वारीवर थोडा फटका बसलाय। तर नेहमीपेक्षा गर्दी जरी कमी असली तरी भाविकांमध्ये असणारा उत्साह मात्र तो अजूनही कायम असलेला दिसतोय। मुखी विठ्ठल विठ्ठल नाम घेत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात प्रत्येक भाविक हा एकादशीचा सोहळा आज संपन्न करतोय। आज विठ्ठल दर्शनाला किमान 14 ते 15 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शन हे अवघ्या 2 तासात होत आहे। दिवसभर आज विठ्ठलाचं दर्शन आणि एकादशीचा सोहळा सुरू असणार आहे। दुपारनंतर रथोत्सव देखील निघेल। मात्र चंद्रभागेच्या तटावर जे सुख वारकरी भक्तांना मिळतं ते सुख आषाढी नंतर कार्तिकीला देखील पंढरपुरात विठ्ठल भक्त वैष्णव अनुभवताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।